हॅलो गाईज, लेट्स शूट टुडेज व्लॉग. तर आजचा व्लॉग माझा फुल घरातलं क्लिनिंग वगैरे सगळं असं असणार आहे. त्याच्यामुळे मी खूप कामवालीसारखी वाईब देणार आहे तुम्हाला आजच्या व्लॉग. पण म्हटलं स्टार्टिंगला ही क्लिप द्यावी, कारण की तुम्हालाही जरा बरं वाटेल पुढचा व्लॉग बघण्यासाठी म्हणून. विषय असा आहे की आम्ही दोघंही वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करतो. माझी 2:30 टू नाईट 12 पर्यंत माझी शिफ्ट असते. त्याची सकाळची मॉर्निंग 9 to 5 वाली त्याची शिफ्ट आहे. त्याच्यासाठी घरातनं तो 6:30 पर्यंत तरी बाहेर पडतो. त्याच्यामुळे त्याचा टिफिन मला त्याच्या आधीच रेडी करायचा असतो. जर का माझी शिफ्ट लेट झालेली असेल तर मला सकाळी उठायला कंटाळा येतो, किंवा मी उठले तरी माझी झोप अर्धवट राहिलेली असते, ज्यामुळे मग मी त्याचा टिफिन झाल्यानंतर परत झोपते आणि मग मी माझ्या ऑफिसच्या लॉग इनच्या जवळपास 2 तास आधी उठून मग बाकी सगळी कामं आटपून मग मी माझं काम सुरू करते. ही जी विंडो आहे, या विंडोतून खूप जास्त धूळ येते, त्याच्यामुळे ही जागा मला नेहमी साफ करत राहावी लागते. आणि ह्या ज्या बॉटल्स मी ते भरून ठेवले आहेत, आमच्याकडे पाणी 24 तास येतं, पण कधीतरी क्लिनिंग वगैरे असेल त्या टाकीची तर मग ते सांगतात की आता एक दिवस येणार नाही. अशा वेळी मी हे बॉटल्स भरून ठेवते. पण त्या बॉटल्स आता युजफुल नाही आहेत, त्याच्यामुळे नुसतंच फेकून दिल्यापेक्षा मी त्याला एका बादलीमध्ये टाकलंय पाणी. ते मी काहीतरी पुसायला किंवा क्लिनिंगसाठी यूज करू शकते. आणि हा आहे माझा स्टोरेज एरिया. तर या एरियामध्ये मी एक्स्ट्रा काही पण असेल तर ते ठेवून देते. ही जी स्पेस आहे ही मी पिण्याचं पाणी ठेवायसाठी वापरते, पण याचं क्लिनिंग रोज मी करत नाही, वेळ मिळेल तेव्हा कधीतरी करते. पण आज मला माठाला स्वच्छ करायचंय, धुवायचंय, त्याच्यामुळे मी बाकी सगळं हे क्लीन करायला घेतलंय. कारण माझ्या किचनमध्ये बाहेरून येणारं ऊन किंवा हवा दोनही येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर असं फंगस चढतं आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी साफ करत राहावं लागतं. हे जे किचन मधलं माझं फ्लोर आहे ते मी सगळ्यात आधी क्लीन करते, कारण मला इथे वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे आहे. आणि एकदा ती मशीन बाहेर काढली की त्या रूममध्ये काही परत एंट्री करता येत नाही किचनमध्ये. त्याचं कारण काय हे तुम्हाला कळेलच आता व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे त्याचं कारण आहे. याला पूर्ण बाहेर काढायला लागतं. आणि त्याचा मागे एक नळ आहे आणि एक पाईप दिलेला आहे, एक्स्ट्रा एक आउटलेट सुद्धा आहे ज्यातनं पाणी बाहेर पडतं. पण त्याला खाली व्हील्स पाहिजे होते, म्हणजे व्हील्सवालं स्टँड असतं तर ते थोडं मला कम्फर्टेबल असतं. पण हे आता रेंटेड आहे अपार्टमेंट, परत इथल्यासाठी घ्या मग ते स्टँड पडून राहील. कधी कधी मी एखादं काम करायला घेते आणि मग मला लक्षात येत नाही की मी हे का करते, आज तर माझा ऑफिसचा दिवस आहे. पण याच्यामध्ये ना एक ब्लू कलरचा स्वेटर आहे त्याचा, अनुचा, त्याला न्यायचा आहे ऑफिसमध्ये आणि त्याने मला धुवून ठेवायला सांगितलंय. आता तो स्वेटर धुऊ दे म्हणजे माझा टाइम अजून वेस्ट होणार, म्हणून म्हटलं वॉशिंग मशीनमध्ये टाकावं. तर एका स्वेटरसाठी जर मी एवढं तामझाम करणार नाही, त्याच्यामुळे मी घरातले आणखी 4-5 कपडे शोधून काढले. मग तो शोधण्यात मी टाइम घालवला. तरी आता स्टार्ट केलाय प्रोसेस, म्हणजे कंप्लीट करावी लागणार आहे. त्याच्यामुळे आता सुरू झालेलं आहे काम. चला, आता माझे कपडे धुवायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आता मी जाणार आहे माझ्या बाकी क्लिनिंगकडे. तर त्याआधी मी एक छोटासा ब्रेक घेतलाय, कारण की मला जरा ऑफिसचं काम होतं, ते संपवून आता मी माझ्या पुढच्या क्लिनिंगकडे परत आलेले आहे. त्याच्याबरोबरच म्हटलं हँडवॉशलाही छानपैकी घासून घासून वाईट केलं आणि त्याची सुद्धा मी आंघोळ घालून दिलेली आहे. आणि आता मला असं वाटतंय की जर सगळ्याच गोष्टींचं आपण एवढं क्लिनिंग करतो आहे तर स्वतःच्या चेहऱ्याचं पण थोडंसं क्लिनिंग केलं पाहिजे. म्हणून मी हे क्लिन्झिंग मिल्क आहे माझ्याकडे अयूरचं, जे की मी आता क्लिन्झिंग करणार आहे. 2 मिनिटांसाठी जरा मसाज केली की मी त्याला कुठल्याही कॉटनच्या माझ्या ओढणीने वगैरे पुसून घेते व्यवस्थित. आणि बाकी 1-2 कामं बाकी असतील तर तेव्हापर्यंत छान स्किन अशी छान स्मूथ होते. आता माझं हे घर पूर्णपैकी क्लीन झालेलं आहे. माझे कपडे तेवढे वाळत घालायचे बाकी आहेत. माझी आंघोळ झालेली आहे आणि मी डायरेक्ट किचनमध्ये आले आहे, कारण की मला आता जेवणाची तयारी करायची आहे. पण अनुजा फोन आलाय की तो बाहेरून काहीतरी खायला आणणार आहे आणि आज मी पण त्याला नाही बोलले नाही, कारण ह्या बाकी कामांमध्ये माझा ऑलरेडी खूप सारा वेळ गेलाय. त्याच्यामुळे ऑफिसचं काम पेंडिंग राहील जर का आज मी जेवण बनवत बसले. त्याच्यामुळे मी फक्त सकाळची जी कणिक मळलेली होती फ्रीजमध्ये त्याची एक चपाती करते माझ्यासाठी, कारण तो तर काही आता घरचं जेवणार नाही. तर त्याच्यामुळे जर का माझ्यासाठी चपाती बनवायची असेल तर 3 किंवा 4 चपात्यांची सुद्धा मी एक चपाती बनवू शकते. ते डिपेंड्स की मला किती भूक लागली आहे किंवा मला किती वेळ आहे तेवढं बनवायसाठी. जर का तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमच्या दोघांच्या शिफ्ट मॅनेज होत नसेल किंवा सेम टाइमला नसेल, आणि जर तुम्ही रोटेशनल
ट्रॅडिशनल शिफ्टमध्ये काम करत असाल तर तेव्हा तुमच्याकडे कधीच कुठला शेड्यूल हा कधी ठरू शकत नाही. त्याच्यामुळे ते कसं तरी मॅनेज करावं लागतं आणि त्यामुळेच घरातले कुठलेच कामं हे एका सिंकमध्ये होत नाहीत. मध्येच कधीतरी ऑफिसचं काम असेल खूप जास्त तर हे सगळं टाकून द्यायचं आणि आधी ऑफिसचं काम प्रायोरिटाईज करायचं. आणि आता मी माझं ऑफिसचं काम करते जेव्हापर्यंत अनु घरी येत नाही. कारण एकदा जर का तो घरी आला आणि जर का त्याने बाहेरून काही खायला आणलेलं असेल तर त्याला असं वाटतं की मी त्याच्याच बरोबर बसून ते खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळे मी ट्राय करते की तो यायच्या आधीच माझं सगळं ऑफिसचं काम बऱ्यापैकी होईल, म्हणजे तेवढाच सोबत जेवायला सुद्धा टाईम मिळतो. त्याच्यामुळे मी हे मॅनेज करायचा प्रयत्न करते. कधीतरी होतं, कधीतरी नाही होत. तर आता मला या माठाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ती जी खिडकी आहे तिथे मी माझे कांदे आणि बटाट्याची टोपली ठेवलेली आहे. कारण ॲटलिस्ट त्याला तरी हवा लागेल, नाही तर ते खराब होईल आणि सगळं काही फ्रीजमध्ये ठेवणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी माठ या साईडला ठेवला आणि त्याला स्पेसिफिक एक कॉर्नर पण होता तिथे अवेलेबल म्हणूनही ठेवला. तर माठ स्वच्छ झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे पाणी टाकते आणि माझ्याकडे कुठलं फिल्टर वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे हा जो प्लास्टिकचा एक डबा आहे याला मी भरून ठेवते आदल्या दिवशी रात्री आणि मग ते जर काही गाळ वगैरे असेल तर त्याला बुडात राहतो आणि वरवरचं पाणी मी माठात टाकून खालचं पाणी तेवढं फेकून देते आणि परत त्याला भरून ठेवते. तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि याच्या आधीपर्यंत माझं जेवण आणि सगळं किचनचं क्लिनिंग सगळं आटोपलेलं आहे. तर आता 9 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत छान व्यवस्थित बसून मी काम करू शकणार आहे. आत्ता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि माझं काम अजून संपलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी ब्लँकेट वगैरे घेऊन इथे बसले म्हणून मला अजूनच झोप येते, पण काम आहे म्हणून जागावं लागणार आहे. आणि अनु इथे बाजूला झोपलेला आहे, खूप गाढ झोपलाय, त्याला बघून आणखी झोप येते. फॅनची स्पीड 5 वर आहे त्याच्यामुळे थंडी पण खूप वाजती आहे मला. आता काय ब्लँकेट घेऊन मी थोडा वेळ तेवढं मॅनेज करणार आहे काम होईपर्यंत. पण तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा.